माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवाराने केवळ त्याच्या पक्षाशी विश्वासघात केला आहे असं नाही, तर जनतेशी सुद्धा विश्वासघात केला आहे। लोकशाहीमध्ये जनता जेव्हा तुम्हाला एका विशिष्ट चिन्हावर निवडून देत असते तेव्हा ते केवळ चिन्ह नसतं, तर त्या चिन्हाच्या मागे असणारा पक्ष, त्यांचं तत्त्वज्ञान, त्यांची ध्येयधोरणं, त्यांचं नेतृत्व, त्यांचा विचार याला ती मान्यता असते। त्यामुळे श्री विनायक निमण यांना 2004 साली जेव्हा जनतेने निवडून दिलं ते भाजप शिवसेना युतीच्या विचारांना निवडून दिलं होतं, त्या ध्येयधोरणांना आणि कार्यक्रमांना निवडून दिलं होतं। दुर्दैवाने श्री निमण यांनी अवघ्या 6 महिन्यात पक्ष बदलला आणि पक्ष बदलल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा त्याग करणं हे उच्च लोकशाही परंपरेला धरून झालं असतं। त्यांचे आदर्श नारायण राणे यांनी ज्याप्रमाणे आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती जनतेचा कौल मागितला आणि जनतेची मान्यता मिळून ते आमदार राहिले, तसं श्री निमण यांनी केलं असतं तर मला आनंद वाटला असता। परंतु निवडून आले भाजप सेनेच्या विचारांवरती, त्या चिन्हावरती, आणि 5 वर्ष व्यवहार केला तो मात्र काँग्रेसचा। जाहीरपणे सांगितलं की मी गेली 5 वर्ष मनाने आणि विचाराने काँग्रेसमध्ये आहे आणि आज शरीराने पण काँग्रेसमध्ये आलो आहे। ही मतदारांशी केलेली प्रतारणा आहे, मतदारांचा केलेला विश्वासघात आहे। लोकशाहीमध्ये या विश्वासघाताला शिक्षा करण्याचा योग्य वैधानिक मार्ग उपलब्ध आहे। पक्षाशी केलेली गद्दारी, पक्षाच्या नेत्यांना पोचवलेल्या वेदना याबाबतीत पक्षाचे कार्यकर्ते काळजी करतील, परंतु मला असं वाटतं की जनतेचा हा विश्वासघात, जनतेला केलेली फसवणूक याचा योग्य तो सारासार विचार आपण करावा आणि जो माणूस जनतेशी प्रामाणिक नाही त्या माणसाला आपण योग्य ती शिक्षा द्याल असा मला विश्वास वाटतो।